नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. दिल्लीतील AI समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या अर्धनग्न आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. काँग्रेसचं हे आंदोलन म्हणजे माकड चाळे असून काँग्रेसची अब्रू त्यांनी वेशीला टांगली आहे. एकनाथ शिंदेंची टीका. नागपुरात भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ यांनी पुकारलं आंदोलन. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बडकस चौकात आणि RASच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बुलढाण्यातील चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाच्या निषेधार्थ डोनगाव शहरात सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीने कडकडीत बंद. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. हिंगोलीतील हट्टा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी. 44 जणांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यात निवेदन. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार. यानिमित्त माटुंगा पूर्वेला मनसेचे विभाग उपाध्यक्ष वैभव करंदीकर यांच्या वतीने ग्रंथोत्सव आयोजित. बीड जिल्ह्यात उच्च शिक्षित तरुण होणार गावचे पोलीस पाटील. बीडमधील 1179 पदासाठी 11,325 उमेदवार रिंगणात. उद्या 33 परीक्षा केंद्रावर होणार लेखी परीक्षा. मुंबईतील R-City मॉल जवळ मेट्रो स्थानक परिसरात 3 ठिकाणी आढळले क्रॅकमुळे थोडं जरी बांधकाम खाली पडलं तरी मोठी हानी होण्याची शक्यता. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या निफाडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. 2 दिवसांपूर्वी या बिबट्याने शेतात काम करताना शेतकऱ्यांवर केला होता हल्ला. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात मध्यधुंद अवस्थेत असलेल्या सावत्र वडिलांनी 8 वर्षीय चिमुकलीसोबत केले अश्लील चाळे. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. चेन्नई येथील समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढताना भंडाऱ्यातील तरुणीचा मृत्यू. मयुरी चौधरी असं मृत तरुणीचं नाव असून ती 15 दिवसांपूर्वीच एका IT कंपनीत ट्रेनी म्हणून झाली होती रुजू. धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एका कारचा भीषण अपघात. अपघातात 4 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या वधूवराचा जागीच मृत्यू. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये अचानक स्कार पडकल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू. 41 वर्षीय शुभांगी राऊत यांच्या मृत्यूने कुरंगवडी गावावर शोककळा. नाशिकमध्ये USDT विक्रीतून जास्त नफ्याचे आमिष दाखवून एकाची 16 लाखांची फसवणूक. योगेश आणि सागर नावाच्या तरुणांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करून एक QR कोड स्कॅन करण्यास भाग पाडलं. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पंढरपुरातील माळशिरसमध्ये कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी मृत पायलने हातावर लिहिली सुसाईड नोट. पोलिसांकडून नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना अटक. बीड शहरातील राजीव चौक परिसरातून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पळवली स्कॉर्पिओ. स्विफ्टमधून आलेले अज्ञात चोरटे CCTVत कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.